नमस्कार मंडळी. जाणीव यज्ञक्रमाच्या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. डिसेंबर महिना सुरू झालेला आहे आणि या महिन्यासोबतच जसे थंडी थंडी आपण म्हणत असतो त्याच पद्धतीने यावेळेला जसे गरमागरम पदार्थ खावेसे वाटतात, त्यामध्ये बेकरीचे पदार्थही खूप खावेसे वाटतात. आणि मग घरी असे छान छान पदार्थ सोप्या पद्धतीने करण्याची खुमखुमी प्रत्येकालाच होत असते. त्यातलाच आजचा हा पदार्थ आहे जो खूप फेमस आहे आणि घरी पण करण्यासाठी तो आपण सगळे उत्सुक असतो, तो म्हणजे अय्यंगार स्टाईल रवा केक. आज मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. तर याच्यामध्ये 1 कप रवा घेतलेला आहे, अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे, 1/3 कप इतका मिल्क पावडर घेतलेला आहे आणि 2 टेबलस्पून मी इथे कस्टर्ड पावडर घेतलं आहे व्हॅनिलावालं. 1/4 कप इतकं बटर लागणार आहे, जे मी मेल्ट करून रूम टेम्परेचरवर आणून घेतलं आहे. अर्धा कप दही, 1 कप दूध आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, थोडं चवीपुरतं मीठ आणि व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट. एवढं साहित्य आपल्याला याच्यासाठी लागणार आहे, जे साधारण घरात अवेलेबल असतं तेच. तर आपण मिक्सरचं भांडं घेऊया आधी आता, म्हणजे सोप्या पद्धतीने करूया. तर याच्यात रवा घालायचा 1 कप, अर्धा कप साखर. ही एकदम बेताची आहे तर तुम्ही थोडी जास्त पण घेऊ शकता. त्याच्यानंतर मिल्क पावडर घालायचं आहे, जेणेकरून हा केक एकदम मॉइस्ट आणि खूप चविष्ट लागतो. आणि कस्टर्ड पावडरनी याला येणारा जो बदामी सुरेख रंग आहे तो खूप छान येतो आणि चवीतही खूप छान वाढ होते. तर नक्की ते घालायचं आहे, थोडंसं का होईना. 1 कप जे दूध होतं त्यातलं 1/4 कप वापरलेलं आहे आणि अर्धा कप दही मी याच्यात घालून घेते. आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया या पद्धतीने आणि या पद्धतीची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. आता आपल्याला दुधाची याच्यात गरज पडणार नाही, पण वाटलं तर घालू शकतो आपण थोडंसं. आता हे जे सगळं मिश्रण आहे ते आपण थोडा वेळ भिजत ठेवायचं आहे, म्हणजे याला फुलू देण्यासाठी थोडासा वेळ द्यायचा आहे, 10-15 मिनटं तरी कमीत कमी. तर तुम्ही हेच यावेळेला मिक्सरच्या भांड्यात राहू दिलं तरीही चालणार आहे, काहीच हरकत नाही. मी वेगळं भांडं केलं आहे, पण तुम्हाला जर नसेल करायची जास्त भांडी तर तुम्ही त्याच भांड्यामध्ये राहू दिलं तरी चालेल. तुम्हाला स्पायडी दिसतोय आजच्या व्हिडिओमध्ये छोटासा, तर त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करा. आता 1/4 कप इतकं बटर मी याच्यात घालते आहे. बटरच्या ऐवजी तुम्ही तूप वापरू शकता किंवा वेगळं जास्त स्ट्रॉंग नसलेलं तेल पण वापरू शकता, जे तुम्हाला आवडेल किंवा घरात जे असेल ते. आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं, अगदी चिमूटभर, आणि अर्धा ते 1 टीस्पून इतकं व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट घालायचं आहे. व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट नसेल तुमच्याकडे तर तुम्ही वेलची पूड घाला, केशर घाला किंवा ड्रायफ्रुट्स पण घालू शकता यावेळेला. आता हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालणार आहे. तर अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर. हे दोन्ही जिन्नस नसतील तर तुम्ही इनो फ्रूट सॉल्ट याच्याऐवजी वापरू शकता, 1 ते 1.5 टीस्पून इतकं. पण तेही फ्लेवरवालं नका वापरू, साधंवालं नॉर्मल वापरा. आणि आता हे एकत्र करून झालं आहे, आपलं बॅटर व्यवस्थित रेडी आहे. ओव्हन असेल तर प्रीहीट करायला ठेवून द्यायचं, जो मी करून ठेवलेला आहे. कुकर असेल तर, कढई असेल तर ते पण गरम करायला आधीच ठेवून द्यायचं आहे. याच्यात थोडीशी टुटी फ्रुटी मी टाकली आहे, पिठात घोळवून टाकली होती, जेणेकरून ते एका ठिकाणी जाऊन बसणार नाही तळाशी म्हणून. आता हे सगळं बॅटर आपण केक टिनमध्ये घालून घ्यायचं आहे. मी खाली बटर पेपर लावलं आहे. बटर पेपर नसेल तर तुम्ही थोडंसं तेल तूप लावून काहीतरी पीठ वगैरे घालून थोडं भुरभुरवून डस्ट करून घ्या व्यवस्थित आणि मग बॅटर घाला. केक एकदम स्मूथली नंतर निघून येईल. आपण आता हे याच्यात घालून घ्यायचं आहे, व्यवस्थित टॅप करायचं आहे आणि हे ओव्हनला ओव्हनला मी ठेवणार आहे केक रेडी व्हायला. तर साधारण आधी 15 मिनटं मी प्रीहीट करून घेतलेला ओव्हन होता 180 डिग्री सेल्सिअसवर. आता आपण तो साधारण मी 20 मिनटं ठेवलेला आहे आणि 20 मिनटांनी आता मी चेक करते आहे. तर मस्त सुरेख रंग आलेला आहे याला आणि शिजला आहे तो. तर चाकू किंवा टूथपिक घालून यावेळेला चेक करून घ्यायचं. चेक करताना जर ते सुरीला लागलं किंवा टूथपिकला लागून आलं मिश्रण, तर तुम्ही परत थोडं 5-7 मिनटं ठेवा. इतकंच काय तो फरक आहे. ओव्हन, मायक्रोवेव्ह, कुकर, कढई ज्याप्रमाणे जे तुम्ही वापराल त्याप्रमाणे वेळेसाठी थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. बाकी काहीच प्रश्न येत नाही. तर कशातही करा, पण वेळ थोडंसं तुम्ही बघून तुमच्या गणित त्याप्रमाणे तुम्ही तो केक करून घ्या. आणि मुख्य म्हणजे डिमोल्ड झाल्यानंतर हा केक थोडासा थंड करून ठेवायचा आहे आपल्याला आणि थंड केल्यानंतरच सुरीने कट करायला घ्यायचा आहे. सुरी थोडीशी धारदार, ओबडधोबड असणारी अशी घ्या, म्हणजे मग ते कट करायला सोपं जातं, कारण हा रवा केक आहे ना म्हणून. तर स्मूथ सुरी घेऊ नका एकदम. आणि थोड्या वेळाने थंड झाल्यानंतरच याला कट करायला घ्या, म्हणजे ते केक तुटत नाही. आणि बघू शकता तुम्ही एकदम जाळीदार मऊ असा छानसा केक तयार झालेला आहे. बदामी रंग खूप छान आलेला आहे याला आणि मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडरची चव या केकला अतिशय उत्तम लागते. त्यामुळे ते जरूर घाला, स्किप करू नका. थोडी थोडी मध्ये मध्ये येणारी टुटी फ्रुटी अतिशय चवदार लागते आणि असा हा सुंदर केक तयार झालेला आहे, जो टी टाईम केक म्हणून पण ओळखला जातो. तुम्ही मुलांना स्नॅक्सच्या डब्यात देऊ शकता आणि अतिशय हेल्दी असा घरच्या साहित्यातनं तयार झालेला हा केक आहे. त्यामुळे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही खूपच आवडीने खाईल. आणि हा पहिल्या प्रयत्नात नो फेल यशस्वी अशी रेसिपी आहे ही. त्यामुळे तुम्ही
अगदी डोळे बंद करून या पद्धतीने जर केला तर अगदी यशस्वी होईल. त्यामुळे अजिबात न घाबरता हा अय्यंगार स्टाईल रवा केक जरूर एकदा करून बघा. त्याची चव तर तुम्हाला आवडेलच आणि इतका सोपा आणि घरच्या साहित्यात होणारा असल्यामुळे तुम्ही तो वारंवार करून बघाल याची मला खात्री आहे. त्यामुळे जरूर एकदा ही रेसिपी करून बघाच तुम्ही आणि केल्यानंतर कमेंट करून मला सांगायला विसरू नका. त्यानंतर असेच हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील या चॅनलवरचे तर जरूर लाईक तर करा जाता सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकनला क्लिक करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात आहे. असा सुंदर बदामी रंगाचा एकदम जाळीदार होणारा मऊ आणि चविष्ट लागणारा अय्यंगार स्टाईल रवा केक 100% तुम्ही पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे करू शकाल याची खात्री आमच्याकडे आहे. तर जाळीचे यज्ञकर्म हे लक्षात ठेवा आणि नक्की करून बघा. भेटत राहूया आपण मग अशा छान छान रेसिपींसह पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.